पुण्यातून एक महत्त्वाची बातमी। पुण्यातील गुंड निलेश घायवाने परदेशात 90 दिवसांचा व्हिसा मिळवल्याची माहिती आहे। बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। निलेश घायवाचा पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज आलेला होता असं पोलिसांनी सांगितलं। पासपोर्ट कार्यालयाला संबंधित व्यक्ती पत्त्यावर नाही असा शेरा दिलेला आहे असं पोलिसांनी म्हटलंय। तर निलेश घायवळ विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन पाहायला मिळत आहे। 23/12/2019 ला अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे पासपोर्ट ऑफिसकडनं निलेश घायवळ यांचे प्रकरण आलेलं होता व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीतला होता। कोतवाली पोलीस ठाण्याने जेव्हा व्हेरीफाय केला तेव्हा त्या पत्त्यावरती ती व्यक्ती मिळून आली नाही। हा प्रतिकूल शेरा दिलेला होता की या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही। अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तर तो पासपोर्ट कार्यालयाला तेव्हाच जो आहे तर कळवण्यात आलेला आहे। आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला, परदेशातला व्हिसा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे। याचाच अर्थ दाल में कुछ काला नाही तर पुरी दाल ही काली आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता तरी या ठिकाणी पुढे येऊन राज्याची माफी मागावी की एक केंद्रीय मंत्री स्वतःच्या ऑफिसमधल्या मुलाला मारहाण झाली म्हणून गजानन मारणेंना त्या ठिकाणी जेलमध्ये डांबण्यासाठी अहोरात्र नका कष्ट घेत आहेत आणि तेच नका मंत्री या ठिकाणी राज्यातल्या आपल्या एका भाजपच्या नेत्याला मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जर नका गप्प बसायची भूमिका घेतात। याचाच अर्थ त्यांना गुंडांना राजाश्रय द्यायचा आहे।